अगं ए सगळं गाव हुडकलं तू इथं लपून बसते कशा पाय तू असं करायला ग काय झालं बोलायचं नाही तुम्हाला जावा तिकडे तुला बोलायचं ना कोणाला बघायला ग मला बोलायचं नाही बरं आता असं करू चालले अगं काय झालं सांगे पण माझ्या मागे येऊन सांगतो मला बा. मग कोणा मागं जा मला सांग सांगायला माझ्या मागे येऊन काय. अक्का बारकी लेकरांना करायला अशा अगं अगं ते तुम्ही हुडकतो हे तुम्ही काय झालंय होता तुम्ही मला मग बोला ना मी सांगितलं कळत नाही वा. का काय झालं तुम्ही माझे पैसे कशाला घेतले सांगावर पहिलं आता तुझं काय असं 10-20 लाख घेतलं लागले रडायला ग का ग 10-20 लाख असले मला 10 रुपये असते पण तुम्ही कशाला घेतले माझे पैसे आता तूच म्हणले की त्या परिस्थितीमध्ये आहे तुम्ही घ्या जावा बाजाराला आता तम मला सांग मग तुम्हाला सगळंच घ्या म्हणलं का मी पैसे वा हा? अगं तू आता काय त्यात 500 रुपये घ्या म्हणलं तर तुम्ही सगळं 5,000 चुना लावला माझ्या पैशाला अगं पण मी बाजार एकट्यानं जाणार काय म्हणास का काय म्हणून माझ्या पैशावर तुमचा डोळा दिसला का तेवढा बाजारला तुमचं तुम्ही आणा ना तर तिकडे उपाशी बसा मला हे सांगू ना सांगतो मला अयो रामा प्रत्येक बार मी जाणार अगं तुझं काय घेतलंय अगं याचा बिजन लाव घ्या अगं मला मी नको म्हणतोय का तुला ग येजण लावायला एवढी माझी ऐपत नाही येजण लावायला अहो मी आठवडं झालं कामाला जाते वा पण तुला काय करायचं आहे पैशानं ग काय मला लागत नाही आम्हाला काय वाटत नाही आम्हाला काय खर्च वाटत नाही तर सारखं तुमच्याकडे हात पत्र देते का पैसे दे पैसे दे अगं ह्या वेळेस माझ्याकडे पैसे नव्हते अगं आम्हाला बी काय वाटत नका मी बाजारात जातो घरात मग तुम्ही बागाचं एवढं मोठं आलेलं आम्ही मागितलं का अगं त्यातलं? संपली की अगं 50,000 नाव टाका म्हणलं तर वाचा आली का तुमची वा आता माझ्या नावावर आहे तेव्हा सांग बरं माझ्या नावावर आहे तर मला सांगतं मला माझे पैसे द्या बरं मला. तुला पैशानं काय करायचं आहे मला सांग अहो आता वारी आली मी वारीसाठी कामाला गेली माझ्या वारीनं काय 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 आणायचं म्हणून मला काय नाही पायातलं नाही पायाला तसलं आणा म्हणलं होतं पण खेकडा आणायचा बांगड्या आणायचं काय तर आणा वाटतंय की मला खेकडे येणे खेकड्यासाठी वरती अगं आपल्या तळ्यात खावर खेकडे येते आण जा घे घाला तुमच्या डोकीत माळ करून गळ्यात बेत घाला मग काय गंगावून आणू होतं? लाज वाटते जरा दाताला तुला गंगावून आणू गंगावून आणू तुला हा? गंगावून आण तू वारीत गंगावून हा आणा माझी टाकली झाली केस पीस पाक गेली ती माझी म्हणून गंगावन आणताय 2 आणा माझी 2 येण्या घालती आता दप्तर शाख आणा एक वारीत ना आणू द्या. जाते शाळेला मग ते 2 वारीत येण्या घालून वारीतून तुला ड्रेस आणू का 100ला 2 मस्त पैकी येत आणतो की काय ना मला ड्रेस ना माझी आहे ती साड्या मला पाहिजे माझ पैसे नादी लावून हवं तसलं उग लय छोटाय काय बाय असलं माणूस नसतं कुठं बघितलं मी अगं तुझं 500 पैसे रुपये घ्या म्हणलं तर 5 सपडा सूप केला माझ्या पर्स तुझं मधलं होतं किती पैसे मला सांग माझं 5,000 होतं म्हणजे तर किती होतं किती मग तुला आता द्यायचे किती मला सांग बरं भाऊ. मला आता 3,500 रुपये पाहिजे ते साडी तर काय एवढं वेळ झाले का तुला काय एवढी वेळ झाले का माझं 5,000 घेतले तर त्यामध्ये 500 रुपये तुम्ही घेतलं म्हणलं मला 3,500 रुपये द्या. मग 500 रुपये घेतले तर मग ते बी आता 3.5 कसं द्यायचं तुला मग आता 500 घेतल्यावर मग सर 3,000 द्या मग असं सांगते का ग 3,000 रुपये द्यायचं मग द्या मग माझे 3,000 तर द्या या बा मी पैसे देतो पण पुन्हा मला म्हणायचं नाही बरं का माझं एवढंच होतं आणि माझं तेवढंच होतं नाही मी बाजारला खरेदीला पैसे मागायला तुला सांगतोय बा नाही तेवढं तर द्या बाय पण मला द्या मला आणायला वारीत ना काहीतर अगं तुला आता 2,000 रुपये लगेच रोख खटाखट नाही माझं 3च पाहिजे मला आता वारीला चालली का लगेच तो मग मी जाऊ ना तर राहू तुम्हाला काय करायचं आता? कुठे देतो की तुला मला वाकरीला जाणार आहे, अगं वाकरीला वाखरीला जायचं. जा तिकडं ह्याच्यात जा काय म्हणतात त्याला भंडीच्या गावात जा पण तुला मी आता 2,000 रुपये रोख खाना मोजून देतो पण तुम्ही म्हणजे तुमची घ्यायची काय गरज तुमचं अरे 500 तुझं रुपये म्हणजे नुसतं घ्या म्हणल्यावर घ्यायच कळलं नाही का तुम्हाला अगं मग पुरते का थोडे पैसे मला सांग बरं तू काय काय म्हणायला सांगितलं आणा कसं सांगत असते मग काय काय गं? मग तुमचं पदरच काय मोडलं नाही तुमचं पदर माझं वाईट टकुऱ्यात माझ्या वाईट अगं ते इशारा थोडाच लागायला नको तुमच्यावर जाऊ दे बाबा. आवडून घेतलेलं की मी दिसले तेवढं लगे कामाने गेलेली अगं बागाला औषध आणायचं तेवढ्यात का आवाज आहे गं तुझ्यात मग मला काय सांगताय 500 रुपये. माझा डोळा आहे का तुमचा अगं मग तवर घेतले तू अगं मला याचं दे की पैसे मग याजन द्यायला मी काय जागीरदार दिली काय काय एवढी याजन तुम्हाला द्यायला पैसे काय तुझ्या अवघड आहे. मग आता तो आता मी वापरलं पण काय झालं नवऱ्यानं तू घेतले पैसे कोणी का आता कारण गावाला नवऱ्याला वाटलं? वाटत नाही जेव्हा बायकोला आता वारी आले तिला 2,000 रुपये करा वाटत द्यावं नवीन असलं काय वाटत नाही त्या काय मग आता देतो की 2,000 रुपये तुला माझीच घेऊन मला देता काय अगं तुमच्या मला पसली पेट्रोल रागायला का नाही द्यायला अगं इतकं काय वारीत कशाला पैसे करत ते इतकं कसं तुम्हाला काय करायचं माझं मी खर्चून तर काय अगं मी आणतो तुला एक गंगावून आणतो खेकडं आणतो काय काय किती 500 रुपये झालं म्हणजे कसं जीवाला माणसाला काय तर खा वाटतं घेऊ वाटतं लिहू वाटतं तर असलं काय नाही आता वारीत काय खाते गर्दी, पाऊस सारखं पाऊस आहे. घेत असतं सारखं
अगं वारीत खायला दुनियाच असते लोक दान धर्म करते आपण लागेल उभं राहायचं हा फुकट खाऊन नसतं हाय. अगं पवित्र असतंय ते पवित्र असतंय खायचं ते खाल्ल्यावर अजून किती खायला सांग बरं प्रसाद असतं ते प्रसाद आहे म्हणून नुसतं तेवढंच खायचं मग मग दुसरं आता काय काय खाऊ आपलं वाटत नसतं. पोट आहे का अक्कलकोट आहे का असं किती खायला असतं मग तिथं लय मला खाय काय सांगू ना फालतू बोल ना मला हो, खाऊ दे मी नंतर जाऊ आम्ही का? तिकडं काय तर करू. मी जाऊ का सांगून कुठं जाताय? आता पैसे गोळा करतोय तुझं आता लय पैसे घेतले नाही आता. माझं माझं मला पाहिजे पैसे जणू मला काय काय मला सांगायचं नाही. 10-5 लाख दिले करायला लागेल तो 10-5 लाख काय सांगते का ना माझ्या बापाची एवढी जागीरदारी नाही म्हणून 5 लाख तुम्हाला द्यायला. मग रडतीच कोंकड पण करतीच काय किती मग? आलं. मला काय नाही वारीत खर्चाला मग तुमचं तुम्ही खर्च जावा की तुम्हाला नाही तर काय तुम्ही जावा 4 दिवस कामाला. मला उसनं दे घेतो का 1000 रुपये नाही तर उसणार पीस नाही तर मला तुम्ही पुरत नाही ते एवढं आहे ते पैसे. काय लागा असं म्हणलं होतं काय बोलायला तुला मला 500 रुपये दे फक्त काय नाही तर ऐक की. 500 रुपये देऊन ऐक तुमची की झाली तू, बाई. ऐक की अगं, ऐक की, ऐक की. मला 500 रुपये दे तुला आता द्यायचे तर किती मी 3000 रुपये. मग मला 500 दे की त्यातलं तुला मग किती द्यायचं मग 500 दिल्यावर 2000 रुपये 2000 2,500 रुपये. असं कसं बोलते एकदा 2 म्हणते एकदा 2.5 म्हणते किती द्यायचं नेमकं तुला 2.5 2.5 कसं होते ग मग कसं होतं ते बघा 3 महिन्यात अर्ध केल्यावर 2.5 राहते ते जावा ना मग मला सांगू नका बाई त्या माझं अगं मला हिशोब करून सांग की पुन्हा माझ्या संग भांडशील अगं तुला किती द्यायचं मला एक तर हिशोब येत नाही तुम्ही 5 यायला लावायला लागला बघा मला. मग एकदाच सांग मला किती होते पैसे सांग मला दोन होते 2000 होते वाटतं. मग चल देतो तुला 2000 रुपये मला 500 द्यायचं बाबा वारीत सांग तुला मग बायको जेव्हा राज करतो की मला मागायला येतं 500 नाही रुपये बा, मला काय सांगायला नाही. मला 500 रुपये मागायला येतं पुन्हा आणि ते बाजारचं 500 मागायला येतं द्यावं तेवढं तर द्या बाई 2000 तर द्या पण उगा याड लावू नका मला द्या पण माझं पैसे पण द्या. आता आणले तर पैसे त्या कडून त्या सम्यानं नव्हतं घेतलं मला लगा अचानक मला बायको बरं नाही मला दवाखान्यात मला त्यानं घेतलं खिशातनं काढून ते म्हणलं उद्या तुझा घोटाळा करत नाही वारी मला बायको बोंबलून मला फास लावून म्हणलं हे दहा बाबा संध्याकाळी 8 वाजता आणलं तुम्हाला पैसे ते तुम्हाला माझं पैसे दिसलं का? आता त्याची बायको जीवाला आला आता काय अचानक आता आपल्यावर वेळ आला आपण काय करत नाही सांग बरं मग खरंच रे देवा घरात पैसे चुकलं माझं. मी आणलं नसतं बरं झालं असतं ते त्या काकीकडं. अगं त्या काकीला उसणं अजून माकी असलं तर ते म्हणा अजून तिच्या घरात कर होतं चालले तर काय आता त्यात काय करत ते बायको ते गप्प पडली त्याची बायको पेपर आलं मग तिला पेपर आणलं. आता असं झालं काय करायचं असतं मग आणि तुलाच पेपर आला तर काय केलं असतं मी मरली असती इथंच. वय मराला तुला धाडा आली खाऊन गट्या आहे की 4 टाइम खाते आणि तुला गेला त्या बिचारीला आलं पेपर त्याला आता 5000 रुपये त्याला खर्च आहे त्यानं मागावं का बायकोला मग तसं तर मागावं का लगे मला 500 रुपये घेतलं माझ्यात अगो मला तू वारीत म्हणली असती माझ्यापाशी एवढं पैसे 1000 रुपये देते चला तुम्ही म्हणला का मला कवा तुला एवढं देऊ का जत्रात कवा मारीत म्हणता का कवा हा वाचा हलते का तवा ए चल लय तुला मग आता आमचं म्हणलं की नाही. म्हणलं की मी तुला ह्याच्याने पण देऊ का म्हणाय पाहिजे होतं. बरं तुला द्यायचं किती चल लगेच तुम्ही पैसे त्याला फोन करतो लगेच दे बाबा तू तुला दवाखाना बंद करून इकडे म्हणतो आता काय तर कोणाकडे तरी यादा घेतो मी तिकडे असं काय एवढं त्याला लोकाला दिलं काय त्या दवाखाना आता काय करते मग किती देते मला सांग मी त्या एकदा घेतो 8 दिवसासाठी यादानं घेतो मी पण तुझं पैसे देऊन टाकणार मी ठेवत नसतो मी लय कडू माणूस आहे. तर लय कडू माणूस आहे. तुला छोटे वाटलं बोकाचं. काय? किती द्यायचं मला हिशोब कर मला सांगा नाही माझं पैसे द्या 2000 रुपये. किती 2000 देणार हा? पुन्हा मागायला फिटानपीठ झालं सगळं मी पण तुला कुठं जाताना देतो 500 रुपये खर्चाला नीट हिशोब कर पुन्हा अजून बोंबलत बचीत माझं एवढंच होतं तेवढंच होतं तुझं 2000 रुपये येतं आता मला 500 दिलं 500 बाजारला गेलं बरोबर आहे ना 2000 देणार हा संपला विषय ती संध्याकाळी 8 वाजता जर नाही आला तर मी कोणाकडून 5 रुपये पैसे काढतो पण तुझं पैसे देऊन टाकणार मग झालं मग चक्करचा मला उडबड जा बरं आता खुश आहे का नाही एवढा तू हट्टीपणा करते एवढा अकाउंट ताटो करते अगं एका दिवसासाठी पैशासाठी असं करतेस का ग मग तो करतेस काय अगं मी एक time अगं मी काय परगावचं नाही तर परदेशात सकाळ उठली की जातो त्या 8ला अगं काम मग त्याचा विषय काय आहे तो गेले कामाला मी देतोय माघारी पण एवढं लगे अकाउंट ताटो करायला लगे मग मला परदेशात काही वाटत नाही, निघून चाललो मी आणखी अगं चल तुला वारी सकाळ सकाळ नेतो
गाडीवर पुढे बसून येतो तुला वाटलंस तर हा जर चक्कर तर बोललं तर जरा खुश आहे माझा ना हुशार. खुश आहे ना हाय का नाही मला सांग ए आता तिला असतं म्हणजे खुश असते. मग देतो की आता या ते दवाखाना आलं काय उठ उठ चक्कर हसून दाखव बरं आता ए नाही मला येत हसून. बघू 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 काय लाग